हॅलो, आय एम सारंग फ्रॉम सांगली. नमस्कार, माझं नाव प्रतीक वडगावे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातून मी आलेलो आहे. मी कोल्हापूरवरून अत्तिगिरे इथून आलो आहे. माझं नाव प्रथमेश उपळ जाधव. माझं नाव सौरभ वडगावे आहे. मी कोल्हापुरातून नांदणी गावातून आलेलो आहे. मी पोपट जाधव, कोल्हापूर जिल्हा अत्तिगिरी गावाहून आलेलो आहे. माझं नाव सूर्यकांत माने. मी शिराळहून आलो आहे. माझा LICची एजन्सी आहे. डफळापूर लोकेशन डफळापूर सांगली जिल्हा. माझं नाव सदाशिव बाळगुंडे, डफळापूर जिल्हा सांगली. स्टार्टिंग में ऐसे लगा था कि कुछ तो फेक रहेगा बिकॉज ये फ्री में इतना ऐसे वैल्यूबल प्रोवाइड कर रहे हैं. बट सर का जो मैंने वेबसाइट पर देखा कि डेयर टू इतने सारे उन्होंने लिखा है, सो आई थॉट कि लेट्स टेक रिस्क, जाते हैं, क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा नहीं होगा. बट आई एम लाइक थैंक्स टू गॉड यहाँ पे मेरे को भेजा एंड आई गॉट टू लर्न मैनी थिंग. सेमिनारमध्ये आम्हाला बिझनेसमध्ये ऑपरेशन्स, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स या सगळ्या फंक्शन्समध्ये कसं काम करायचं आणि नवीन स्टार्टअप करण्यासाठी बिझनेसचा रोडमॅप काय असावा याबद्दल आम्हाला सरांनी एकंदरीत चांगलं मार्गदर्शन केलं. लॉ ऑफ अट्रैक्शन, मैग्नेटिक थ्योरी ऑफ कैसे कस्टमर्स को अट्रैक्ट करें एंड वेरी इंपॉर्टेंट इज अपने सबकॉन्शियस माइंड को कैसे यूज़ करें. एंड लाइक पीस होना लाइफ में बहुत ज़्यादा ज़रूरी है एंड जो कंट्रोल से हम काम करेंगे उसी पेस से हम बिजनेस को ग्रोथ करेंगे. जे बिझनेसमध्ये जे आपल्याला जे वाढीसाठी काय काय महत्त्वाचं आहे, सेल्स, मनी मॅनेजमेंट, याच्याबद्दल थोडं म्हणजे अपुरं ज्ञान होतं. पण इथं आल्यानंतर कुठला फ्लो कळाला की मनी मॅनेजमेंट कधी करावं लागते, सेल्सवर कधी काम करावं लागते. परत सेल्स आणि मार्केटिंग हे एकच आहे असं आम्हाला वाटत होतं. पण सेल्स आणि मार्केटिंग हा दोन्ही पण विषय वेगवेगळे आहेत. आणि दोन्ही समजून घेण्यासाठी म्हणजे पुढे जर त्यांच्यासोबत जर जोडलं गेलं तर सेल्स आणि मार्केटिंगचं ज्ञान आम्हाला भरपूर मिळून जाईल. आम्ही छोटे मोठे व्यापार करतो, परंतु त्याच्या पलीकडे नवीन काहीतरी केले पाहिजे हे सरांनी आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रकारे चांगली माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. एंड वेरी इंपॉर्टेंट इज कि सर ने जो वे से मेडिटेशन दिया, लाइक हर चीज़ अपने को रिकॉल हो गए कि एग्जैक्टली लाइफ में हम कहाँ पे गलत हो रहे हैं एंड उसको कैसे रेक्टिफाई करना चाहिए. कार्यक्रम अटेंड करून छान वाटलं. बिझनेस कसा करायचा हे मला थोडंफार समजतं. त्या जीवनामध्ये पैसे कसे कमवायचे किंवा व्यवसाय कसा करायचा ह्यामध्ये पूर्ण माहिती. आम्ही छोटे मोठे व्यवसायच करतो आणि त्यामध्ये कांदा, बटाटा, भाजीपाल्याचे हे भरपूर व्यवसाय आहेत. खरं वेगळं नॉलेज काहीतरी आणि शिकण्यासाठी मी इथं आलो सरांच्याकडे. सरांनी आम्हाला धंद्याविषयी भरपूर माहिती सांगितली आणि धंद्यामध्ये सातत्य, चिकाटी, कष्ट हे केलेच पाहिजे. सरांनी ऑटोपायलेटवर मोडवर कसा बिझनेस ठेवायचा, बरं त्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट कशी करायची वेगवेगळ्या बिझनेसमध्ये हे शिकवलं. हे शिकून खूप छान वाटते. म्हणजे बिझनेसबद्दल व्याख्या ही आमच्या डोक्यात वेगळीच होती आधी. पण इथे आल्यानंतर कळालं की बिझनेस हे ऑटो पायलट मोडवर म्हणजे घेऊन जाता येतं. आणि मराठी व्यावसायिकांना हे काहीच नॉलेज नाही आहे. आणि आमच्या कोल्हापूर भागात तर ह्याचं पूर्ण म्हणजे कायच झिरो नॉलेज आहे. म्हणजे मी खेड्यातून आलेला आहे, नांदणी येथून. आमच्या इथं तर बिझनेस म्हणलं की लोक फक्त कांदा बटाटा ह्याच्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. मग ह्याच्या पलीकडे पण काय आहे बिझनेस. मग बिझनेसमध्ये आपल्याला काय ग्रोथ करायला लागत्या, एक बिझनेस झाल्यानंतर दुसरा बिझनेस कसं वाढवायचा. सरांचं सकाळपासून ट्रेनिंग घेतल्यामुळे जे काही बिझनेस करताना येणाऱ्या ज्या अडचणी किंवा प्रत्येक ठिकाणी आपणच म्हणजे स्वतः मरतो, त्यापेक्षा कसं लोकांपर्यंत पोहोचायचं कसं किंवा लोकांच्या हे कसं लोकांचं मार्गदर्शन काही करावं ते बरंचसं मार्गदर्शन भेटलं. त्यामुळं हा प्रोग्राम खरंच एक नंबर आहे. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.